राजकारणाचा हा सारीपाट. यावेळी फासे असे काही पडले की कुणीच जिंकलं नाही. आणि मग महाराष्ट्रात सुरू झाला सत्ता संघर्षाचा खेळ. ओ बेटा जी, अरे ओ बाबूजी, किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, कभी नरम नरम कभी गरम गरम, कभी नरम गरम नरम गरम. ओ बेटा जी. मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन. पहिले हे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. अभ्यासू, हुशार, कायद्याची जाण असणारे. 105 आमदार येऊन आणि सर्वात मोठा पक्ष ठरलेला असतानाही सत्ता स्थापन करता आली नाही ही खरी बोच आहे. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं, पर जीत कर हारने वाले को देवेंद्र फडणवीस कहते हैं. राजकारणामध्ये खरं बोलावं लागतं, पण जिथं बोलणं अडचणीच असेल तिथं न बोललेलं बरं असतं. आणि त्यामुळे खूप वेळेला खरं न बोललं, खरं आहे माहीत आहे, पण ते कदाचित पचणार नाही. आणि शेवटी समाज मन किंवा व्यक्तीचं मन दुखवायचं नसेल तर कुठं थांबायचं हे शिकलं पाहिजे. हे शरदचंद्र गोविंदराव पवार, महाराष्ट्राच्या मातीतला तेल लावलेला पैलवान. या पैलवानानं असा काही धोबीपछाड दिला की सत्तेची गणितं पार बदलून गेली. खरं तर आगीत माणसं तावून सुलाखून निघतात, पण पवारांच्या आयुष्यात एक पाऊस आला आणि त्यात भिजून गेलेले पवार आणखी दणकट झाले. कभी कभी लगता है अपन भगवान है. हे संजय राउत. हम शतरंज में कुछ ऐसा कमाल करते हैं कि पैदल ही राजा को मात देते हैं. हा संजय राऊतांचा ॲटिट्यूड. होय, मला दिव्य दृष्टी आहे हे ज्यांनी सिद्ध केलं ते संजय राऊत. त्यांनीच शंख फुंकला आणि युतीला हादरे बसायला सुरुवात झाली. भाजपला अंगावर घेणं सोपं नव्हतं, पण राऊतांनी घेऊन दाखवलं. सत्ता स्थापनेच्या या खेळात सतत वाईटपणा कुणी घेतला असेल तर तो राऊतांनी. तेच खऱ्या अर्थानं सामनावीर ठरले. मी आता तुम्हाला सांगतो, आता जर परत आवाज आला ना तिकीटच कापून टाकेल. अजित पवार म्हणतात मला बाद झाला लाड. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही. अजित पवार जसं येऊ शकतो तसं अजित पवारचं नाही ऐकलं तर अजित पवार खड्यासारखं बाजूला देखील करू शकतो. हे अजित अनंतराव पवार. कुणी अंगावर आलं की त्याला शिंगावर घेतल्याशिवाय ते राहत नाही. काकांच्या मुशीत वाढलेले, एकदम रोखठोक, पण गेल्या काही वर्षात त्यांची नाराजी आणि रुसवे फुगवे थोडे वाढले. अचानक नॉट रिचेबल होतात. जोर का झटका धीरे से लगे मध्ये ते मास्टर आहेत. सेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये मी करणार म्हणजे करणारच हा निर्धार घेऊन मी आता पुढे चाललेलो आहे. जे जे कोणी आव्हान द्यायला उभे राहणार असतील त्यांना मी आज सांगतो की देऊन बघा सामान. तुमचं आव्हान तोडून मोडून तुमच्या छाताडावरती माझा शिवसेनेचा मुख्यमंत्री बसून टाकतो. हे उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे हा विडा त्यांनी उचलला.
आणि महाराष्ट्राचे सिंहासनाधीश्वर झाले सुद्धा. वडिलांना दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं. या सत्ता नाट्यासाठी गरज होती ती एका निष्णात दिग्दर्शकाची. नन अदर दॅन वन अँड ओनली शरद पवार. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी पाटी लागली असली तरी पवारच या सरकारमधले सुपर सीएम म्हटलं तर ते वावगं नाही. नव्या सरकारसाठी किंगमेकर ठरले ते शरद पवारच. महाराष्ट्रात सत्ता बदल व्हायलाच हवा हे सगळ्यात आधी मातोश्रीला पटवून द्यावं लागलं. मागच्या सरकारच्या काळात केंद्राकडून सर्वाधिक निधीचा ओघ महाराष्ट्रापेक्षा गुजरातकडे वळवण्यात आला. भाजपचं धोरण छोट्या राज्याचं असल्यानं भविष्यात वेगळ्या विदर्भाचा घाट घातला जाईल. गेल्या 5 वर्षात सर्वाधिक निधी विदर्भाकडे वळला. नारपारचं पाणी पळालं. बीकेसी मधलं एक्झिबिशन सेंटर रद्द झालं. एक एक करत महाराष्ट्राच्या रिसोर्सवर मोठा परिणाम झाला. बुलेट ट्रेनमध्ये बसून गुजरातच्या व्यापाऱ्यांचं भलं होईल. आर्थिक राजधानी म्हणून मिरवणाऱ्या मुंबईतला पैसा हळूहळू गुजरातकडे वळेल. शिवसेनेचा प्राण म्हणजे मुंबई महापालिका. तिथली सत्ता गेली तर शिवसेनेचं अस्तित्वच डळमळीत होईल. मग ना रहेगी शिवसेना ना रहेगा महाराष्ट्र अशी अवस्था होईल. हे पवारांना उद्धव ठाकरेंना समजवावं लागलं, पटवून द्यावं लागलं आणि मगच होय सत्ता पालट घडवावाच लागेल हा उद्धव ठाकरेंचा निर्धार झाला. मातोश्री तयार झाल्यावर पवारांची पुढची मोहीम होती दिल्ली. त्यासाठी पवारांनी निवड केली एका अतिशय हुशार, अनुभवी आणि दिल्लीत वजन असलेल्या नेत्याची, पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाणांची निवड करण्याचा दुहेरी फायदा होता. एक म्हणजे या नेत्यावर सोनियांचा प्रचंड विश्वास आणि दुसरा म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध. आधीची कटुता विसरून एकत्र यायलाच हवं हे पवारांनी चव्हाणांना पटवून दिलं. सिल्वर ओकवर शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात अशी बैठक पार पडली. याच बैठकीत पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना निरोप दिला, जाओ और दिल्ली का साइन लेके आओ. मॅडम मानेगी की नाही यावर पुढचं सगळं ठरणार होतं. काँग्रेसच्या विशिष्ट संस्कृतीचं काटेकोर पालन करणाऱ्या सोनिया गांधी आणि दिल्लीतल्या काँग्रेस धुरीणांना महाराष्ट्राच्या सत्तेत सामील करून घ्यायचं होतं. टोकाच्या विचारधारा असलेल्या 2 पक्षांना कुणाचीही मनं न दुखावता चर्चेसाठी एका टेबलवर आणायचं होतं. प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आहे, एका मोठ्या राज्याचा आहे. आम्ही सत्ता बनवतोय, तुम्हाला आमच्या बरोबर यावं लागेल हे शरद पवारांनी सोनियांना पटवून दिलं. शिवसेनेबरोबर जायचं म्हणजे अर्थातच सगळ्याच गोष्टी तावून सुलाखून घेतल्या. सोनियांनी महाराष्ट्रातल्या आमदारांशी संवाद साधला. अखेर काँग्रेस हायकमांडचा ग्रीन सिग्नल मिळाला. दिल्लीचं वारं अचूक ओळखणारी आणि बाबांना हवं ते कसं जुळवून आणायचं याचं जन्मतःच बाळकडू मिळालेली एकच व्यक्ती, सुप्रिया सुळे. राष्ट्रवादीच्या गोटात थोडी चलबिचल होती. शिवसेनेपेक्षा भाजपाबरोबर सत्तेत गेलेलं बरं असा राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याचा आग्रह होता. त्या नेत्याशी भाजपची बोलणीही सुरू होती. भाजप बरोबरची जाण्याची ही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची चुळबुळ शांत करण्याची जबाबदारी होती सुप्रिया सुळेंवर. महाराष्ट्राच्या या सत्ता नाट्याचा अंक आकार घेत असताना राहुल गांधींना त्यासाठी राजी करणं आणि या विरोधात जाईल किंवा पक्षात संभ्रम निर्माण होईल असे ट्विट किंवा विधान राहुल गांधींकडून होणार नाही याची काळजी घेतली सुप्रिया सुळेंनी. एकीकडे ताई या कामात गर्क असताना तिकडे दादांच्या मनात मात्र वेगळंच वादळ सुरू होतं.
सत्ता नाट्याचा हा प्रयोग यशस्वी होणार असं वाटत असतानाच त्या शनिवारी सकाळी सकाळी सगळ्यांची झोप उडाली. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री. साखर झोपेतून उठलेल्यांच्या डोळ्यावर विश्वास बसायलाही कठीण असं हे दृश्य होतं. सारं काही जुळून येत असतानाच अजित पवारांनी बंड केलं होतं. या बंडाचं मूळ दडलं होतं ते राष्ट्रवादीच्या 17 नोव्हेंबरच्या पुण्याच्या बैठकीत. याच बैठकीत शिवसेनेबरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय झाला होता. कारण दगडापेक्षा वीट मऊ यावर एकमत झालं होतं. आणि नेमकं हेच अजितदादांना पटलं नव्हतं. तरीही महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये अजित पवार जात होते. 22 नोव्हेंबरच्या नेहरू सेंटर मधल्या त्या बैठकीत मात्र अजितदादांची चलबिचल सुरू झाली. कारण उपमुख्यमंत्रीपद आणि विधानसभा अध्यक्षपदावरून बराच घोळ या बैठकीत झाला. तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणत शरद पवारही बैठकीतून उठले आणि बाहेर मीडियासमोर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव जाहीर केलं. मग पाठोपाठ दादांच्या डोक्यात तिडीक गेली. फडणवीस आधीपासून अजित पवारांच्या संपर्कात होतेच, पण त्या शुक्रवारी संध्याकाळी भाजप श्रेष्ठींनी अजित पवारांना गळाला लावलं. तुम्ही या की आमच्या बरोबर, पाठोपाठ तुमचे काकाही येतील. पवार साहब से भी हमारी बातचीत शुरू है, बस सुबह एक फोन करना बाकी है, सब ठीक हो जाएगा असा विश्वास अजित पवारांना देण्यात आला. आणि पुढचं ते उषक्कालच्या शपथविधीचं नाट्य घडलं. पण ज्या क्षणी धनंजय मुंडे पवारांकडे परतले त्या क्षणी अजित पवारांचं बंड फसलं. सुबह का भुला शाम को वापस आए तो उसे भुला नहीं कहते असं राष्ट्रवादीच म्हणू लागली. हिंदीमध्ये असं म्हटलं आहे की सुबह का भुला हुआ शाम को अगर घर आता है तो उसको बुरा. बंड शमलं, किलमिश दूर झाली. टोकाची विचारधारा असणारे एकत्र आले आणि महाविकास आघाडी नावाचा एक भन्नाट प्रयोग अवघ्या देशानं पाहिला. या कथेत आणखी एक सिक्रेट सुपरस्टार अर्थात महत्वाचा नायक होता. विश्वासदर्शक ठरावावेळी खुल्या पद्धतीनं मतदान होईल याची व्हिडिओग्राफी होईल. हा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आणि महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षातले फासे फिरले. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की ओ बेटा जी, अरे ओ बाबूजी, किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, कभी नरम नरम कभी गरम गरम, कभी नरम गरम नरम गरम. ओ बेटा जी,